ज्ञानेश्वरी वाचन भाग 24 अध्याय पहिला गीता श्लोक 24. खूप दिवसांनी आलो. थोडा प्रकृती अस्वास्थ्य असल्यामुळे काही भाग होऊ शकले नाही. पुन्हा सुरू करूया. एव मुक्तो ऋषिकेशो गुडाकेशेन भारत सेनयोरुभयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तमं भीष्मद्रोणप्रमुखता सर्वेषां च महीक्षिताम् उवाच पार्थ पश्चेतान् समवेतान् कुरूनिति तत्रापश्य स्थितान् पार्थ पितॄन् अथ पितामहान् आचार्यान् मातुलान् भ्रातॄन् पुत्रान् पौत्रान् सखींस्तथा श्वशुरान् सुहृदांश्चैव सेनयोरुभयोरपि तान् समीक्ष स कौन्तेय सर्वान् बन्धूनवस्थितान् कृपया परयाविष्टो विशदन्निदमब्रवीत्. दोन्ही सैन्यांच्या मध्ये भगवंताला सांगितलं की हे सख्या प्राणसख्या प्रेमळ केशवा, आपला रथ दोन्ही सैन्यांच्या मध्ये उभा कर. कोण कोण लढायला आलंय ते तरी बघूया. कोणाशी लढायचंय, कोणाला मारायचंय बघूया तरी. म्हणून दोन्ही सैन्यांच्या मध्ये रथ आल्यानंतर काय दिसतंय चित्र. ऋषिकेशाने रथ आणला तर भीष्म द्रोण ज्याचे प्रमुख आहे असे पृथ्वीपती महेक्षित हे कुरु सैन्यामध्ये असल्याचे दिसतंय. हे मी सरळ संस्कृतून मराठी करण्याचा प्रयत्न करतोय खाली न वाचता. त्यानं पाहून जे पित्याच्या ठिकाणी आहेत, म्हणजे पिता नाही आहे, पितृन म्हणजे पित काका मामा आणि आजोबा पितामह म्हणजे आणखी एक मागची पिढी. आचार्य पण दिसत आहेत, मामा दिसत आहेत. पितृंमध्ये काका वगैरे येतील आणि मातुलांमध्ये मामा वगैरे येतील. भ्रातृन भाऊ पण आहेत, माझ्या पिढीचे लोक पण आहेत. एवढंच नाही तर मला पुत्रवत असलेले माझ्या भावांचे पुत्रही आहे. सखींस्तथा काय आले मात्र बघायला लागेल. सखीन म्हणजे लेडीज आलं ना, बघूया. श्वशुरान सुहृद, सासरे पण आहेत. सुहृद म्हणजे मित्र पण आहेत. हे दोन्ही सैन्यामध्ये सेनयोर उभयोर अपि त्याचे पुत्रही आहेत ना इकडच्या सैन्यात. तर असे हे सगळेजण या दोन्ही बाजूच्या सैन्यामध्ये आहेत. काके मामे, पुत्र पौत्र पण आहेत, म्हणजे नातू आहेत अर्जुन. म्हणजे एक इस्टॅब्लिश होतं. यांची वय काय असा एक चर्चेला विषय असतो. कोणी 100-125 असं पण 150 पण सांगतात. पण अभिमन्यू लहान होता. पण दुसरे कोणी मोठे पुत्र झाले असतील तर त्यांची मुलं पण आहेत. तिकडे दुर्योधनाचे पौत्र पण असतील ना. तर हे साधारण 50-60च्या पुढे तरी असायला हवं वयाने. पुढे काय रेफरन्स झाला तर बोलूच. तर त्यांना बघून, या सगळ्या बांधवांना बघून आता झालं हा इथे एकदम फॉल डाऊन आहे. आतापर्यंत माऊली वर्णन करत होती भगवंताच्या, या गीतेमध्ये वर्णन येत होतं की कसं एक एक शंख वाजतायत, काय काय भेरी वाजतायत, युद्धभेरी करतात ती. हे वातावरण एक उत्साहाचं होतं. आणि आता इथे एकदम ड्रॉप डाऊन आहे, खाली पडलं, सगळं पडलं. काय पडलं तर कृपया परयाविष्टो. आता हा सद्गतीत झाला, दुःखी झाला,
हा मनाने ढासळला. विषदन इदमाब्रवीत, पुढे म्हणाला. काय म्हणाला ते 28व्या श्लोकात आहे. संजय म्हणतो, राजा, याप्रमाणे ज्याने निद्रा जिंकली आहे अशा अर्जुनाने भगवान कृष्णाने दोन्ही दळांमध्ये आपला उत्तम रथ उभा करून भीष्म द्रोणाधिक व मोठे मोठे राजे पाहत असता भगवान अर्जुनाला म्हणाले, हे सर्व जमलेले कौरव पहा. ते माझं मिस झालं ना. त्या ठिकाणी जमलेल्या दोन्ही सैन्यामध्ये अर्जुनाने पाहिलं, पण मध्ये पहा म्हटलं होतं, ते जरा मिस झालं. अर्जुनाने पितृतुल्य असलेले वडील, आजे, गुरु, मामे, बंधू, मुलगे, नातू, सखे, सोयरे, आपले निरपेक्ष हित करते असे मित्र सुहृद आहेत का हल्ली कोणाला? थोडे आहे. त्या सर्व उपस्थित युद्धाला सज्ज झालेल्या बांधवांना पाहून अर्जुनाच्या अंतःकरणात त्यांच्याविषयी अत्यंत मोह उत्पन्न झाला आणि खिन्न होऊन तो बोलू लागला. आताच्या काळामध्ये असे सुहृद, निरपेक्ष हित करते मित्र संख्येने कमीच मिळायचे. जास्ती आहेत म्हणून अहंकार करायचा नाही. फसलात मग. मागच्या एका ह्याच्यात सांगितलं होतं, देव काही करतो असं नाही. आपल्या मनासाठी आपण म्हणायचं किंवा आपल्याला अहंकार होऊ नये म्हणून म्हणायचं. तसं मला फार मित्र आहेत असं म्हणायचं नाही. थोडेच असतात. तर विषय विस्तार यात नको. शब्द फार महत्त्वाचा आला म्हणून. ऐका अर्जुन इतके बोलला, तव श्रीकृष्णे रथू पेलला, दोही सैन्य माझी केला उभा तेणे. संजय धृतराष्ट्राला म्हणतो, आता ऐक काय झालं. कृष्णाने रथ पटापटा हाकला. सांगितलं आहे ना, आता मध्ये न्यायचा. आता वेळ कुठे आहे. याला म्हणतात लगीन घाई तशी युद्ध घाई. युद्धाच्या वेळी पण घाईच होतं ना. 1 मिनिट चुकलं की सगळी गडबड होते. मग युद्ध घाई आहे, लग्न घाई सुद्धा तशीच आहे. ती घटिका महत्वाची. चुकली की संपलं. तर दोन्ही सैन्यांच्या मध्ये त्याने उभं केलं. जेत भीष्म द्रोणादिक, जवळकेची सन्मुख, पृथ्वी पती आणिक बहुत आहाती. खूप पृथ्वीपती म्हणजे राजे आहेत. जवळिकीची काही माणसं आहे. आता या जवळिकेच्या नीच युद्ध काढले बघा. म्हणजे आधी मित्र आहेत खूप म्हणलं नसतात. बरं, काही खूप जवळचे आहेत म्हणलं, यात नातेवाईक पण आले म्हणलं, तर तेही कुठे करे. याच्यात त्यांनी जवळिकेचे शब्द वापरला आहे. सुरू माऊलीने वापरला. एनिवे, तर हे ज्यांना जवळिकीचे समोर आहेत असं म्हटलं, ते तरी कुठे खरे जवळचे आहे. नाही तर असे युद्धाला उभे राहिले असते का. असे अधर्माच्या, चुकीच्या, दुष्टतेच्या, क्रूरतेच्या बाजूला उभे राहिले असते का. अहो, तो हा होता, कोण होता, विभीषण. यांनी काय केलं, तो रावणाच्या बाजूला थांबलाच नाही. त्याचा सख्खा भाऊ थांबला नाही. म्हणला मी अधर्माच्या बाजूला जाणार. ही होती रामायण काळातली स्थिती. तिथून महाभारत काळात येईपर्यंत एवढा बदल झाला. आता या सगळ्याच कथा खूप जुन्या आहेत, आहे ना. मग त्या एक 500-1000 वर्षात एवढा फरक पडला असेल. तिथून पुढे आता आणखी किती फरक पडला आहे. तरी खूप कमाल आहे की 2-5 हजार वर्ष झाली माणसांची लोकसंख्या एवढी वाढली, त्यामुळे खाणारी तोंड वाढली, स्पर्धा वाढली, तरी अजून माणुसकी टिकू नये. हे कौतुक करण्यासारखे. विषयांतर करत नाही, पण काही दाखले असे मिळाले की काँग्रेसनी पण काही चांगल्या गोष्टी केल्या. एवढंच बोलतात, जास्त विषयांतर नको. तर तसं तेही मानलं पाहिजे. तसं
हेही मानलं पाहिजे की कोसळतंय सगळं, ढासळतंय, तरीसुद्धा जे आहे टिकून तेही खूप आहे. आणखी वाढवायचा प्रयत्न करायचा, बिया टाकायच्या, माणुसकीच्या बिया टाकायच्या, ओव्यांच्या बिया टाकायच्या, टाकत राहायचं, तेव्हा काहीतरी सक्सेस होणार आहे. निदान कुठेतरी अगदीच खाली पूर्ण रसातळाला जायच्या ऐवजी थोडं तरी फ्लोट होईल वरती चांगलं. पृथ्वी पथी आणिक बहुत आहाती, खूप आहे. तेथ स्थिर करुनिया रथू अर्जुनासे पाहातू, तो दळभर समजतू संभ्रमेसे. दळभार समजतो, तो दळभार अर्जुन बघतोय, संभ्रमलाय आता. 176 ओवी. मग देवा म्हणे देख देख, हे गोत्र गुरु अशेख. अशेख म्हणजे सगळे, गोत्र गुरु म्हणजे गोथावळा आणि गुरु आहे ना. तो अश्वत्थामाचा बाप द्रोणाचार्य ना, तो आहे ना समोर गुरु, कृपाचार्य आहे. तर हेच मनी नावे का विस्मोदा, त्याच्या मनाला विस्मय झाला. तो आपणपणे येथ काही कवण जाणे, हे म्हणे धरले येणे परी काही आश्चर्य असे. मग तो कृष्णाला म्हणू लागला, देवा पहा पहा हे सर्व. एक सेकंड, मग एक राहिले जे समोरच भीष्मद्रोणांदिक असे जवळचे आप्तसंबंध व अनेक पुष्कळ राजे होते, तिथे रथ उभा केला. अर्जुन सर्व दळभार मोठ्या उल्हासाने पाहू लागला. त्याचा उल्हास लगेच ढासळतोच आहे बघा थोड्या वेळात. मग तो कृष्णाला म्हणायला लागला, देवा पहा हे सगळे गोत्र गुरुजन. हे ऐकताच क्षणभर कृष्णाच्या मनात आश्चर्य दाटले. कृष्णामनी नावे का विस्मो झाला. कृष्णाला मोठा विस्मय झालेला आहे या ठिकाणी. काय की अरे आता हा अर्जुनाला याच्याशी लढायला लावायला लागणार अवघड आहे, विस्मय आहे. माहिती तर असतं ना, पण समोर पाहिल्यावर वेगळं होतं. तसं ते झालं असेल. तो आपण म्हणे येथ काय कवण जाणे, हे म्हणी धरले येणे परी काही आश्चर्य असे. ऐसी पुढील असे घेतू, तो सहजे जाणे हृदय असतू, परियोगा से निवांतू तिये वेळी. तव तेथ पार्थू सकळ, पितृपितामह केवळ, गुरुबंधू मातुळ देखता झाला. पार्थ पण बघायला लागलाय. तो कृष्ण आपल्याशीच म्हणू लागला की हे अर्जुनाने काय मनात धरलंय कोणास ठाऊक, पण काहीतरी आश्चर्य आहे. म्हणजे अर्जुनाच्या मनात काय चाललंय त्याच्या चेहऱ्याकडे पाहून कळलं. अजून बोललाय कुठे अर्जुन काय. याला म्हणतात खरा मित्र. आईला कळतं चलबिचल चालले लेकराच्या मनात, बापालाही कळतं. बाप बिचारा राहतोय बाजूला, चालायचंच. बोंब कनेक्शन आहे, मी त्याला म्हणतो बोंब कनेक्शन, म्हणजे गर्भाशयाची जोडणी असं म्हणतात. मुली बापाला जास्त अटॅच असते वगैरे, पण तरी शेवट मला असं वाटतं बोंब कनेक्शन इज व्हेरी स्ट्रॉंग. तर कशातून आलं ते, हां, तर आईला कळतं, बापालाही कळतं लेकराच्या मनात काय चाललंय. तसं खऱ्या मित्राला कळतं. म्हणून अजून अर्जुन बोलला नाही तरी कृष्णाला कळलं की काय चाललंय मनात. हां, कृष्णाच्या मनात आश्चर्य दाटलं की अरे आता काय चाललंय याच्या डोक्यात. कृष्ण स्वतःशी म्हणतोय, अर्जुनाने काय मनात धरलंय काय माहिती, पण काहीतरी आहे, काहीतरी गडबड आहे लक्षात आलं. असा थोडा पुढला विचार कृष्ण करू लागले. तोच परमात्मा सर्वांच्या अंतर्यामी असल्यामुळे त्याला कळले. पण मला असं वाटतं ते केवळ परमात्मा आहे म्हणून नव्हे, सखा म्हणून आहे पण कळलं आहे. कारण परमात्म्याला सगळं कळतं हे खरं आहे, पण तो आपल्या जवळ समोर आसपास
असायला हवा, तो असण्यासारखी आपली स्थिती असायला हवी, आपली तेवढी भक्ती असायला हवी, ती अर्जुनाची होती. तेव्हा त्याला कळेल, तो काहीतरी करेल. मला तो आठवला तर त्याला आपण नक्की आठवू. तो 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 परमात्मा असल्यामुळे त्याला कळेल, पण काही न बोलता गुपचूप राहील. आता मनातली खळबळ तर कळली आहे मित्राच्या, पण त्याला बोलू द्या, आपणच कशाला बोलायचं. असा थोडा पुढला विचार करून कृष्ण गप्प बसले. इतक्यात अर्जुन आपले सर्व चुलते, आजे, गुरुजन, भाऊ, मामे पाहू लागला. इष्ट मित्र, आपुले, कुमारजन देखिले हे सगळं असती असती आले त्या माझी, त्यांच्यामध्ये हे सगळे आले. आपली प्रेमाची मित्रमुले असे सर्व इथे युद्धात आले असे पाहू लागला. आपले निष्काम हित करते सासरे आणि इतर सखे सोयरे, मुलगे, नातू इत्यादी अर्जुन पाहू लागला. सर्वजन सासरे आणि काही सखे सोयरे, कुमार, पुत्र, धनुर्धरे देखील येते. धनुष्यबाण घेऊन, तलवारी घेऊन आले. ज्या उपकार होते गेले, कापदी जे रक्षले, हे असे वडील दाखुले आधी करुनी. ऐसे गोत्रजी दोही दळी दुधित झाले असे कळी. हे अर्जुना ते वेळी अवलोकिले. तेथ मनी गजबज झाली आणि अपैसी कृपा उपजली. तेणे अपमाने निघाली वीरवृत्ती. ज्यांच्यावर संकटात उपकार केले किंवा आपत्काळी ज्यांचे रक्षण केले असे वडील धाकटे सर्वच आलेले पाहिजे. आता तेही लक्षात घ्यायचं, ज्यांच्यासाठी आपण धावून गेलो ते येतीलच असे नाही. सोडून द्यायला शिकायचं. केलं द्या सोडून, कर्मकार खुए मेढा अशा पद्धतीने जावं लागतंय. इथे संदर्भ आला म्हणून एक वेगळा विषय सांगितला. काल आईवरचा व्हिडिओ केला आहे. हे जे ज्ञानेश्वर माऊलींनी, विवेकानंदांनी, भगवंतांनी सांगितलं, आईवडिलांनी जे सांगितलं, शिकवलं, तसा विचार करण्याची पद्धत आणि ते आचरणात आणण्याची आवश्यकता आणि गरज, हे सगळं त्यांच्याकडून मिळालं. ते आपल्यापर्यंत पोहोचवता येते. हेही नसे थोडं की एवढंच काम आहे, बाकी काही नाही. जर ते कुत्र्याचं उदाहरण दिलं तर आमची बायको नाराज होते म्हणून आत्ता देत नाही. बाकी काही नाही, फार काही नाही केलं, थोडं केलं, पण ते त्यांच्या कृपेने. आणि 3 महत्त्वाच्या गोष्टी कुठल्या? चांगला विचार करण्याची पद्धत. कारण चांगला आणि वाईट काय हे सुद्धा गोंधळ होतो ना. पद्धत आणि जे काही आपल्याला योग्य अथा योग्य वाटेल, आपल्या मन, बुद्धी, आत्म्याला पण विचारायचं. जे योग्य वाटेल, पटेल त्याचा पाठपुरावा आपल्या स्वतःच्या जीवनात करून आणणे, हे ते मुद्दे आहेत. आणि त्याचा आपण पाठपुरावा करतोय सातत्याने. हे काम त्याचाच भाग आहे. अशा रीतीने सैन्यात आपले गोत्रजच युद्ध करायला उभे ठाकलेत असे त्यांनी वेळोवेळी पाहिले. तेथे मनी गजबज जाहला आणि आपैसी कृपा उपजली. तेणे अपमाने निघाली वीरवृत्ती. त्याबरोबर अर्जुनाचं मन व्याकुळ झालं व त्यामुळे अनायसे दया उत्पन्न झाली. ती उत्पन्न झालेली दयावृत्ती कृपया विष्टो, परया विष्टो. परया म्हणजे खूप खूप मन चलबिचल. त्याहीपेक्षा त्याने इथं शब्द चांगला वापरला, दया उत्पन्न होणं. खरं म्हणजे दयेपेक्षा आणखीन वेगळा आहे. तो ढासळला असं मी शब्द वापरला ना, तर ह्यांच्यावर दया आली असं नाही, स्वतःवर पण आली असेल की अरे आता ह्यांना मला मारायचं आहे, नॉट डन. तर ती उत्पन्न झालेली दयावृत्ती पाहून अर्जुनाच्या
वीरवृत्तीला आपला अपमान झाला. मी कशाला वीर झालो? त्यापेक्षा सामान्य माणूस असतो तर बरं झालं असतं. असं आपल्याच लोकांच्या समोर उभं राहावं लागलं नसतं. कदाचित वाटलं असेल, पण तसंही काही नाही. सामान्य माणसाला उभं राहावं लागतं हल्ली काही काही वेळा, त्याही वेळेला लागत असेल. तर वीरवृत्ती निघून गेली. म्हणजे आता ह्यांच्याशी लढायचं, न मारायचं, जाऊ दे, नकोच ते काही. वीरता नको, वीर वृत्ती, शौर्य गाजवायलाच नको, असं माऊली त्याला वाटलं. ज्या उत्तम कुळी जिया होती आणि गुण लावण्य आधी त्या आणकते न साहती सुतेजपणे. नविये आवडीचे नि भरे कामुक निज वनिता विसरे. मग पाडे वीण अनुरसरे भ्रमला जायचा. उत्तम कुलातीत गुणलावण्याने संपन्न ज्या स्त्रिया असतात त्या दुसऱ्या स्त्रियांचा वरचष्मा सहन करीत नाही. पुरुष तरी कुठे करतात? चला, माऊलीला प्रश्न टाकला. जो स्वतःला श्रेष्ठ मानतो, श्रेष्ठ असतोही, पण त्याचा अहंकार जेव्हा त्याला होतो, स्त्री असो पुरुष असो, त्यांना दुसऱ्याचा वरचष्मा सहन होत नाही. ज्याप्रमाणे नूतन स्त्रीच्या प्रेमाच्या भरात कामी पुरुष आपल्या पहिल्या स्त्रीला विसरून जातो. येस, लगेच माऊलीने टाकलं बरं का. पुरुषांच्या विरुद्ध एक मुद्दा टाकलाय लगेच. कामी पुरुष आपल्या पहिल्या स्त्रीला विसरतो. कशा संदर्भात आलंय? विसरतो कसा ते आले. वीरवृत्ती का विसरला ते आले. अर्जुन वीरवृत्ती कसा विसरला? तर संपन्न स्त्रियांचं एक उदाहरण दिलं, गुणसंपन्न, सौंदर्य संपन्न. आणि दुसरं उदाहरण विसरतो कसा? तर नूतन स्त्रीच्या प्रेमाच्या भरात कामी पुरुष आपल्या पहिल्या स्त्रीला विसरतो व आपल्या योग्यतेचे आहे का नाही याचा विचार न करता भ्रमिष्ठासारखा तिच्या नादी लागतो. आणि मग पहिलं सगळं लक्षात राहत नाही. तसंही वीरवृत्ती विसरल्या गेला. त्याची ही उपमा अलंकार आहे. कामुक निज वनिता विसरे मग पाडे वीण अनुसरे भ्रमला जैसा. की तपोबळे वृद्धी पातलिया भ्रंशे बुद्धी मग दया विरक्तता सिद्धी आठवेना. जेव्हा तत्वाचा भंग होतो का नाही, रिद्धिसिद्धींच्या मागे लागू नका, विवेकानंद पण म्हणतात ना, तसंच माऊली म्हणते. रिद्धिसिद्धींच्या मागे लागलं, ज्याला काही अशा सिद्धी प्राप्त झाल्या, त्याचं मग ते तपश्चर्या बळाचं जे काही सामर्थ्य, योग सामर्थ्य आहे, वैराग्य आहे, ते नाहीसं होतं. तसं कामिनी पाहिली की बायकोचा विसर पडतो, तसं वीरवृत्तीला विसरलं. देखा मंत्रज्ञो वरळू जाय मग ते तका जैसा संचारो तैसा तो धनुर्धर महामोहे आकळीला. म्हणूनी असता धीरू गेला हृदय द्रवो आला जैसा चंद्रकळा शिवतला सोमकांदू. तया बरे पार्थो अतिस्नेहे मोहितू मग सखयदासे बोलतू श्री अच्युतेसी. अंतःकरणात आप्ताविषयी करुणा उत्पन्न झाल्यामुळे अंगठा पराक्रम नाहीसा झाला. मांत्रिकाकडून मंत्रोच्चार करताना जर मंत्र बरोबर म्हणता नाही आला आणि चूक झाली तर तोच भूताने पछाडला होतो. म्हणजे तो भूत काढायला आलाय, पण जर मंत्रात चुकला, बघा एक चांगला रेफरन्स आहे की मंत्रामुळे सामर्थ्य असतं, पण तो मंत्र अचूक म्हणण्यात ते असतं. तो जर चुकला तो उलटं होईल, उलटेल तुमच्यावर, असं एक माऊलीने या ठिकाणी सांगितलं. त्याप्रमाणे
अर्जुन स्वजनांच्या मोहाने पछाडला म्हणून त्याचं धैर्य नाहीसं झालं, मनोबल गेलं. आणि परत एक उदाहरण दिलं आहे, चंद्राच्या कलेचा सोमकांत मण्याला स्पर्श झाल्याबरोबर तो मणी पाझरू लागतो, म्हणजे मण्याचं ते जे हार्डनेस असतो तो जातो. त्याप्रमाणे अर्जुनाचं चित्त द्रवलं. सोमकांत मण्याबद्दल फारशी माहिती नाही, मला माहिती नाही. अर्जुन असा स्वजनांच्या प्रेमाने अति व्याकुळ झाला असता खिन्न अंतःकरणाने भगवंताला बोलू लागला. काय म्हणाला? द्वष्टमेव स्वजनम कृष्ण युयुत्सु समुपस्थिताम सीदंती मम गात्राणि दुःखमुखं च परिशुष्यते. संपला. ते दत्तू मोरासारखे गेला संपला, कुल्लू गुरु गेला संपला. तसं मी जरा गमतीने म्हणतोय, संपला पिंपला काही नाही. अर्जुन काय संपतोय? अर्जुन संपला असतं तर पुढं काही घडलंच नसतं, है ना. चा मज हृदय सद्गुरु येणे तारिलो हा संसार पुरू म्हणून हे विशेष अत्यादरू एकावरी या उपाधी माझी गुप्त चैतन्याचे सर्वगत हे तत्वज्ञ संत स्वीकारती उपजेते नाशे नाशले पुनरपि दिसे हे घटिकायंद्रदयसे परिभ्रमेगा. अशी काही वाक्य आहे की जी मला मातोश्रींचं निधन झालं 15 मे, तर त्या आधीचा कठीण काळ आणि नंतरच्या काळामध्ये ही अशी वाक्य उपयोगाला आली. म्हणजे असं मी नाही म्हणणार की मी 24 तास ती वाक्य आठवू शकलो नाही, पण उपयोगी पडली. कारण तुम्हाला घसरणं चालू असताना जर थोडासा जरी मध्ये खडक जरी लागला, इथं तर काय प्रेमाचा महापूरच आहे, खडक जरी लागला तरी तुम्हाला थोडासा अडकता आणि घसरण थांबतं. झाडाची फांदी सापडली तरी तुमची घसरण थांबते. तशा झाडाच्या फांद्या आहेत एक विचार म्हणजे. पण पुन्हा तुम्ही घसरता, पुन्हा थांबता, पुन्हा हे चालू राहतं. पण करायचं, याचा उपयोग करायचा, केला थोडाफार का होईना केला, तुम्ही करून घ्या. जय श्रीराम.